उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञकर्म। नमस्कार. आज आपण पाहतोय मुगाच्या डाळीची पुरणपोळी. घरातील आजी आजोबांना पुरणपोळी तर खूप आवडते, पण हरभरा डाळीची पुरणपोळी खाल्ली की पोटाला त्याच्याने त्रास होतो. तर असं काही होऊ नये म्हणून मी आज इथे मूग डाळ आणि गव्हाचं पीठ वापरून पुरणपोळी तयार केली आहे. अतिशय हेल्दी अशी पुरणपोळी, चवीला सुद्धा खूपच छान आहे. अगदी मनसोक्त खाल्ली तरीसुद्धा काही त्रास होत नाही. याच्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ स्वच्छ निवडून 3-4 वेळा धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी मूग डाळ घेतली तर 2 वाटी पाणी घालते आहे आणि याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. डाळीमध्ये थोडीशी अगदी पाव चमचा हळद घालते आहे आणि याला आता कुकरमध्ये मी 4-5 शिट्ट्या घेणार आहे. कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी घातलं आहे, अर्धा पेला, आणि ही डाळ याच्यामध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून शिट्ट्या घेते आहे. 5-6 शिट्ट्या घेतल्यात, कारण या कुकरच्या शिट्ट्या पटापट होतात. 5-6 कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि थोडीशी रंग छान येण्यासाठी चिमूटभर हळद घातली आहे. आता याला थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे. ही आपल्याला खूप घट्ट नाही मळायची आहे, थोडी मऊसर मळून घ्यायची आहे. अगदी सॉफ्ट अशी मळायची आहे कणिक. थोडंसं पाणी घालून कणिक छान अशी मळून घेते आहे. हे पहा, या पद्धतीने मी आता कणिक मळून घेतली आहे. याला थोडंसं पाणी लावून छान मस्त तिंबून घ्यायची कणिक अगदी सॉफ्ट करायची आहे. कणिक जेवढी सॉफ्ट करू तेवढी पोळी छान मस्त मऊ होते. हे पाशी अगदी सॉफ्ट अशी भिजवून ठेवते आहे. जेव्हा आपण पोळी करू तेव्हा मग याला आणखीन भिजवून घ्यायचं आहे, कारण उन्हाळा आहे तर हे कणिक काय होतं, नंतर हळूहळू पातळ होत जाते. आता याला मी झाकून ठेवते आहे. थोडासा तेलाचा हात लावला आणि झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत कुकरही गार झाला आहे. कुकरचं झाकण काढलं आहे. आता याच्यामध्ये डाळ बघूया शिजली आहे का. डाळ बोटाने कुस्करून पहा, अगदी मस्त मऊ शिजली आहे. याच्यामध्ये पाणी असेल तर ही डाळ एका मोठ्या चाळणीमध्ये घ्यायची आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. पण इथे माझी डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे, ह्याच्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही आहे, त्यामुळे ही मी अशीच घेते आहे. ही एका मोठ्या भांड्यात घेतली काढून. 1 वाटी डाळ आहे तर त्याला 1 वाटी गूळ घालते आहे. इथे तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखरही घालू शकता. आता याला आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी मोठी ठेवली आहे आणि याला ढवळत राहायचं आहे. सतत याला ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग पुरण खाली करपू शकतं. जसा गूळ वितळेल तसं ही आपली डाळ जी आहे ती पातळ व्हायला लागेल, पण याला सतत परतत राहायचं आहे. पहा, थोडीशी आता पातळ झाली आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि हे सतत मी ढवळून घेते पुरण. चमच्याने असं थोडंसं सोडून बघते तर ते पटकन चमच्यावर राहत नाही आहे, खाली पडतंय. याच्यामध्ये उलटनं उभं करून पाहिलं तर तेही पडतंय, म्हणजे आपलं पुरण आणखीन पातळ आहे. तर याला आणखीन आपण कोरडं करून घ्यायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे. पाय थोडं आता घट्ट झालं आहे, आणखीन याला थोडं परतून घेते आहे. पुरण झालं आहे का ओळखण्यासाठी याच्यामध्ये आपण उलटनं उभं करून बघूया. हे पहा, उलटनं उभं राहतं आहे म्हणजे हे पुरण आता व्यवस्थित झालेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. लगेच हे गरम असतानाच याला आपण बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटकन बारीक होतं, फार मेहनत करावी लागत नाही. एक मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे मी आणि याच्यामध्ये थोडी डाळ घेऊन एक मोठा उभा पेला घेतला आहे, त्याच्याने ही डाळ मी आता बारीक करून घेते आहे. हे पहा, या पद्धतीने ही डाळ पेल्याने बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे मस्तपैकी खालच्या मोठ्या भांड्यात डाळ बारीक होऊन पडेल. हे पहा, या पद्धतीने ही सगळी डाळ आता मी गरम असतानाच करून घेते आहे, म्हणजे पटकन होईल. हे सगळी डाळ माझी बारीक करून झाली आहे. आता ही सगळी जी चाळणीला पुरण आहे ते सगळं काढून घेते आहे आणि याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आहे. जायफळ घातल्यामुळे पोळी आपल्याला बाधत नाही. आणि जायफळ झालं आहे, आता थोडीशी अर्धा चमचा वेलची पावडर घालते. वेलची पावडरने खूप मस्त टेस्ट येते. मुगाला जी थोडीशी उग्रवास असतो तो निघून जातो आणि मस्त छान अशी टेस्टी पुरणपोळी तयार होते. हे पहा, मस्त मऊ लुसलुशीत असं घट्ट पण आहे आणि मऊ पण आहे, असं छान असं पुरण तयार झालं आहे.
आता कणिक पाहूया. कणिकही थोडीशी छान पातळ मऊसर झाली आहे. ही 4-5 तास भिजली आहे कणिक, त्यामुळे मस्त मऊ झाली आहे. याला आता पाणी लावायची गरज नाही आहे, पण जर थोडी घट्ट असेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. त्यातला आता एक छोटा लिंबाच्या आकाराएवढा गोळा घेतला आहे. हे पहा, याप्रमाणे त्याची मी वाटी करून घेते आहे. थोडं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे कणिक हाताला चिकटणार नाही. अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाने असं त्याला या पद्धतीने हाताने त्याची पारी करून घेते आहे. पहा, अशी वाटी तयार केली आहे. एक पुरणाचा गोळा घेतला आहे. आपण जेवढी कणिक घेतली होती त्याच्या दीडपट मी पुरण घेतलं आहे. आता पुरण या कणकीमध्ये भरायचं आहे आणि पुरण आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि साईडनी कणिक वर घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने हे कणिक वर आणायचे आणि सगळी कणिक वर एकत्र करून घ्यायची आहे. जर जास्तची कणिक असेल तर ती काढून टाकायची आहे, पण इथे माझी कणिक जास्त नाही झाली आहे, त्यामुळे मी तिथेच त्याला बंद केलं आहे त्याचं तोंड, म्हणजे पुरण बाहेर येणार नाही. आणि तिथेच ते दुमडून घेतली आहे ती कणिक, काढून नाही टाकली आहे मी. आता याला हातावर आपल्या व्यवस्थित चपटं करून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पीठ लावायचं आहे आणि जेवढी मोठी करता येईल तिला हातावरच मोठी करून घ्यायची आहे. पहा, या पद्धतीने सगळीकडे पुरण अगदी काठापर्यंत पसरलं जातं आहे. आता थोडं त्याला दोन्ही बाजूला गव्हाचं पीठ लावून मी लाटून घेते आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ लावून लाटायला जमत नसेल तर तुम्ही इथे तांदळाची पिठीही वापरू शकता. तांदळाच्या पिठीमुळे पुरणपोळी पटकन सरकली जाते, पण मी गव्हाचंच पीठ वापरलं आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. जर पोळी खाली चिकटत असेल तर दोन्ही बाजूला लावून हाताने पसरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे. हे पहा, अगदी हलक्या हाताने पोळी लाटते आहे. जर पुरणपोळी सरकवायला जमत नसेल तर पोलपाट या पद्धतीने फिरवून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. पहा, मस्त पुरणपोळी लाटली आहे आणि पुरणपोळी उलटपालट करून लाटली दोन्ही बाजूनी की अगदी दोन्ही बाजूला व्यवस्थित पुरण पसरलं जातं. पहा, मस्त अगदी काठापर्यंत पुरण पसरलं गेलं आहे. दोन्ही बाजूनी पुरण दिसतं आहे. तवा आपण तापवून घेतला आहे. तव्याची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि 1 मिनिटभर पोळीला काही करायचं नाही. पहा, अशी पोळीवरून कोरडी होते, मग तिला आपण हाताने उलटवून घ्यायचं आहे. आता पहा, पोळी मस्त फुगायला सुरुवात झाली आहे. आता याच्यावर तूप लावून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल काही लावू शकता तुम्ही, आणि जर तुम्हाला हे दोन्ही लावायचं नसेल तर असंच तिला शेकून घ्यायचं आहे. पुरणपोळी मस्त टेस्टीच लागते, अगदी छान लागते. पहा, मस्त दोन्ही बाजूला तूप लावून छान खरपूस अशी शेकून घेते मी पोळी. पोळी साईडनी थोडीशी बाजूला करून त्याच्या कडा शेकून घ्यायच्या. पहा, मस्त टम्म फुगली आहे आणि अगदी छान रंगही आला आहे पोळीला. दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी शेकून घ्यायची आहे. दुसरी बाजूही आता उलटून दाखवते. पहा, मस्त झाली, दोन्ही बाजूनी छान झाली आहे पोळी. याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्यात. याचे काठही शेकून घ्यायचे. हिला अशा चाळणीवर काढायचं म्हणजे मग खालच्या बाजून ती पोळी ओली होणार नाही. याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेते आहे. पहा, दुसरी पोळी तव्यात शेकून दाखवते आहे. ही मस्त फुगली आहे पोळी. सगळ्या पोळ्या अशा टम्म फुगत आहेत आणि आतमध्ये कडेपर्यंत भरपूर असं पुरण भरून पोळ्या केल्यात. दोन्ही बाजूला छान तूप लावायचं आहे आणि खरपूस अशी पोळी शेकून घ्यायची आहे. ही पोळी अजिबात पोटाला बाधत नाही, पचायला अगदी हलकी आहे, हेल्दी आहे आणि चवीला आपण हरभरा डाळीची पोळी करतो त्याच्यापेक्षा अगदी खूप छान आहे. करायला अतिशय सोपी आहे, अजिबात बिघडत नाही. याचं पुरणही अगदी छान घट्टसर असं होतं. पहा, मस्त सगळ्या पोळ्या छान करून झाल्यात. ही पोळी तुम्ही दुधाबरोबर, कटाच्या आमटीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. हरभरा डाळीची पुरणपोळी जर तुम्हाला करायची असेल तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही तुम्ही नक्की पहा. अगदी सोप्या पद्धतीने तीही पोळी आपण केली आहे. हरभरा डाळीची पोळी खाऊन जर पोटाला त्रास होत असेल तर या पद्धतीने मुगाच्या डाळीची पोळी करा आणि अगदी मनसोक्त अशी खा. ही रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.